हॉस्पिटल डॉक्टर वसीमच्या केबिन. डॉक्टर वसीम अजूनही आपल्या केबिनमध्ये बसला होता. त्यांच्या समोर खुशीची देखील फाईल होती, पण त्यांच्या मनात मिष्टीबद्दलचा राग आणि गोंधळ वाढत होता. डॉक्टर मिष्टी मुखर्जी, तू कुठे आहेस? ते स्वतःशीच्या पुटपुटले. तेवढ्यात डॉक्टर नयन आत आले. सर, मला काही माहिती मिळाली आहे. त्यांनी सावधपणे सर्व सांगितलं, जे त्याने हॉस्पिटलमध्ये नर्सच्या तोडून ऐकला होता. डॉक्टर वसीम यांनी डोळे बारीक करत विचारलं, आणि ही माहिती तुला कशी मिळाली? डॉक्टर नयन थोडे अडकले. माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून. पण सर, मला वाटतंय आपण पोलिसांना याबद्दल सांगावं. डॉक्टर वसीम यांनी हात हलवत नाही म्हणतलं, पोलिसांना त्याला ह्या प्रकरणात येऊ द्यायचं नव्हतं. जर ते आले तर हे प्रकरण किती खोलात आणि उलगडत जाईल. कदाचित डॉक्टर मिष्टीही त्याच्या हातातून निसटून जाईल, आणि हेच त्याला नको होतं. ती स्वतःहून जर गायब झाली असेल त्याच्यापासून स्वतःला वाचवायला, तर तो काय करेल हेच त्याला माहीत नव्हतं. आता त्याला त्यामागे काही कारण आहे का ते कारण शोधायचा. त्याला हा विचार करून राग येत होता. 2 वर्षात तो तिला एकदाही हात लावू शकला नव्हता. तसं त्याला कुणाच्याच असण्या नसण्याचा फरक पडत नव्हता. केविनने डोळे बंद करत सोफ्यावर लेटून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य होत नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर तोच चेहरा उभा राहत होता. लाल जोड्यात दुल्हनच्या वेशात उभी असलेली ती मुलगी. तिने लग्न झाल्यापासून सर्व रात्री अशाच हिरावून घेतल्या होती. तिचा तो चेहरा, जो त्याने पहिल्यांदा त्या बर्तनात पाहिला होता, आजही त्याच्या मनात तसाच ताजा होता. फ्लॅशबॅक 2 वर्षापूर्वी, लग्नाच्या दिवशी रात्री 11 वाजता. तिचा तो मासूम चेहरा, निळ्या डोळ्यांची ती सुंदरता. लाल जोड्यात मिष्टीला पाहताच केविनच्या चेहऱ्यावर आपोआप स्मित उमटला होता. त्याला त्या क्षणी आपण हसत आहोत याची जाणीवही नव्हती. पण तरीही त्याला अरेंज मॅरेज मान्य नव्हतं. त्याला ती कल्पना कधीच आवडली नव्हती. त्याने फक्त घरच्यांसाठी त्या लग्नाला होकार दिला होता. पण जेव्हा त्याने ऋतुजाऐवजी मिष्टीला तिथे पाहिलं, तेव्हा त्याचा राग काहीसा शांत झाला होता. ही कोण आहे? त्याच्या मनात प्रश्न आला. पण त्याच वेळी त्याच्या मनात शंका डोक्यावर आढळू लागली. कदाचित ही मुलगी त्या सगळ्या कटात सामील आहे. हाच विचार करत त्याने कोणाशीही बोलणं टाळलं आणि तिथून निघून गेला. केविनच्या चेहऱ्यावर सतत नजर ठेवणारा एक माणूस तिथे होता. बाजूला उभ्या असलेल्या लोकांच्या बोलण्याने केविन ख्याली दुनियातून बाहेर आला. अर्ध्या तासानंतर तो परत आला. त्याच्यासोबत भरतजी होते. तेही ऋतुजाऐवजी मिष्टीला पाहून थक्क झाले होते. पण आता जे झालं होतं ते बदलता येणार नव्हतं. भरतजींनी मिष्टीला प्रेमाने समजावलं. त्यांना मिष्टीचं स्वप्न अपूर्ण राहावं असं वाटत नव्हतं. पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली होती. तेव्हा तेही काही करू शकत नव्हते. मिष्टी आणि तिचे मामा यांच्यात काय बोलणं झालं हे कोणालाच माहीत नव्हतं. पण माणिकजींच्या विनंतीवरून भरतजींनी मिष्टीला तिथे सोडलं. कदाचित माणिकजींचे त्यांच्यावर काही मोठे उपकार होते. त्यानंतर जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सगळ्यांचे होश उडाले. भरतजींनाही प्रचंड राग आला होता आपल्या मुलीचा, पण आता ते काहीही करू शकत नव्हते. केविनने मिष्टीचा हात पकडला आणि तिला तिथून वरच्या एका खोलीत नेलं, सत्य जाणून घेण्यासाठी आणि सांगण्यासाठी. त्याच्या डोळ्यांतली भडकलेली आग पाहून मिष्टी आधीच घाबरली होती. पण तरीही तिने आपल्या भीतीवर मात करत त्याच्या सगळ्या प्रश्नांना शांतपणे उत्तरं दिली आणि केविनच्या स्वातंत्र्याला नकार दिला. आजपर्यंत कोणीही केविन सिंघानियाला नकार देण्याची हिंमत पिली होती, पण या मुलीने, मिष्टीने, तिचा राग गिळत केविनला तिथून जाण्यास भाग पाडला. पण त्यात मिष्टीची चूक नव्हती, की त्या दुसऱ्या मुलीची, ऋतुजाची चूक होती. आणि केविन सिंघानियाचा नियम होता, निर्दोषाला तो कधीच सजा देत नव्हता. तिथून निघाल्यावर केविनने सर्वप्रथम वायूला त्या प्रकरणावर कामाला लावलं. त्यांनी त्या चेकला सील केलं, जो चेक ऋतुजा घेऊन गेली होती. अकाउंट ब्लॉक केलं आणि त्यानंतर 6 महिने केविन घरी परतलाच नाही. एक दिवस केविनच्या ऑफिसात काम करत असताना त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर नीलच्या आईचं नाव पाहतच त्याने फोन उचलला. दुसऱ्या बाजूने नीलच्या आईचा रडवेला आवाज आला.
त्या बोलत असताना केविनला जे कळलं त्याने त्याचा राग आणखीच भडकला. केविनने लगेच नीलला फोन लावला. नील गेल्या 10 दिवसापासून नशेत धुंद होऊन देवदास बनला होता. तरीही त्याने फोन उचलला. पण त्याचा बोलणं असं होतं, मागून बॅकग्राऊंडला गोंधळ चालू आहे, म्हणजे तो क्लबमध्ये आहे. डॉक्टर पेशाच्या एकदम हे उलट होतं. त्याने नशा केला आहे लगेच समजून येतं होतं. त्याचा असा आवाज ऐकून केविनचा राग आणखी वाढला. त्याला असं कोणाचा नशेत असणं अजिबात आवडत नव्हतं. इतका मोठा डॉक्टर होणारा नील आणि आज त्याची ही अवस्था फक्त एका मुलीमुळे. केविनच्या मनात विचार आला, कुठेतरी तो चुकीचं पाऊल उचलेल का? केविनने सगळं काम बाजूला ठेवलं. नीलच्या फोनच्या मागोवा घेत त्याचं लोकेशन शोधलं आणि तो त्या क्लबमध्ये पोहोचला. अरे अँग्री मॅन, कृपया मला मदत कर. नीलने रडवेल्या आवाजात विनवणी केली. तू मुंबईवर राज्य करतोस, मग नील आणि तिच्या कुटुंबाला शोधायला का नाही मदत करत? नीलने त्या रात्री सगळं सांगितलं. जर्मनीत भेटलेल्या त्या मुलीची कहाणी. पण प्रत्येक वेळी तिने नकार दिला. मला लव्ह मॅरेजवर विश्वास नाही, फक्त अरेंज मॅरेजवर आहे, असं ती म्हणाली होती. नील गेल्या 6 महिन्यापासून तिच्या संपर्कात नव्हता. त्याला तिची आशा मावळताना दिसत होती. तरीही तो तिच्या कुटुंबाला शोधू इच्छित होता. पण तिचं नाव आणि आडनाव सोडून त्याला काहीच माहीत नव्हतं. नील केविनच्या पायांजवळ बसला आणि त्याच्याकडे वचन मागू लागला. पण केविनची सवय होती, पुरं ऐकल्याशिवाय तो कोणाचं काम करत नसे, जोपर्यंत त्याला ते योग्य वाटत नव्हतं. केविनने नीलला उचलून सोफ्यावर बसवेलं आणि त्या मुलीचं नाव विचारलं. पण जेव्हा त्याने त्या मुलीचं नाव ऐकलं, मिष्टी मुखर्जी, तेव्हा नीलचे केस सहरणारे त्याचे हात आपोआप थांबले. केविनने कधीच कल्पना केली नव्हती की नील अग्निहोत्री गेल्या 5 वर्षापासून त्याच्या बायकोवर म्हणजेच मिष्टीवर प्रेम करतो. पहिल्यांदा ज्याला आपल्या बायकोबद्दल कधीच भावना नव्हत्या, त्याला दुसऱ्याच्या तोंडून तिचं कौतुक आणि नाव ऐकून वेड लागला. त्याने त्या एका क्षणात मिष्टीला पाहिलं आणि स्वतःला विसरला होता. पण आता नीलची ही दिवाणगी पाहून त्याला एक क्षण असं वाटलं की तो तिला गमावून बसणार आहे. त्याच्या हृदयात पहिल्यांदा जलन जाणवली. एक पॉझेसिव्ह नवरा त्याच्या आतून बाहेर आला. काही न विचारता केविनने तिथे पडलेली शराबेची बाटली तोंडाला लावली. आजपर्यंत त्याने कधीच दारूला हात लावला नव्हता. पण त्यानंतर जे घडलं ते त्याच्या डोळ्यांसमोर येत राहिलं. त्याचा नशा दारूपेक्षाही मोठा होता. हे खरंच पहिल्या नजरेतलं प्रेम आहे का? वर्तमान. केविनने एकदम डोळे उघडले आणि सोफ्यावर उठून बसला. तो गोंधळात पडला होता. ज्याच्या हृदयात एक वेगळा दुखणं जाणवत होतं. स्वतःच बनवलेले नियम तोडणं त्याला अजिबात आवडत नव्हतं. कदाचित त्याचा पुरुषी अहंकार त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा होता. केविन हॉटेलमधून त्या घरात पोहोचला जिथे त्याने मिष्टीला ठेवला होता. पण तिथेही त्याला मिष्टीच दिसत होती. रागाने तो सोफ्यावरून उठला आणि बाल्कनीत जाऊन उभा राहिला. तिथेही तिची आठवण त्याला सतावत होती. या काही दिवसांत तो खूप वेड्यासारखा वागत होता. त्या एका रात्रीने त्याच्या सगळ्या योजना आणि कट रचण्यावर पाणी फिरवला होता. ती रात्र नेमकी काय होती? तो स्वतःला काय हवं हे जाणून देत नव्हता. मिष्टीच्या जवळ गेल्याने त्याची अस्वस्थता का कमी होते? लाल डोळ्यांनी आकाशाकडे पाहत केविन जोरात ओरडला, ती फक्त माझी आहे आणि माझीच राहील. काय होईल पुढे? कथा आवडता असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.